नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या या शोनं 5 वर्षे नुकतीच पूर्ण केलेली आहेत मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी. आणि आपला हा जो शो आहे या शोनं 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि खरं तर हा 5 वर्ष पूर्णत्वाचा जो टप्पा आहे तो कळलंच नाही की कसा आपण पूर्ण केला. आपल्या सर्वांची सोबत होती, आपल्या सर्वांची साथ होती, आपल्या साहित्यिक जे मान्यवर आहेत सर्वजण, त्या सर्वांचं भरभरून असं प्रेम जे आहे ते FM लाभलं, ते आपल्या शोला लाभलं. आणि त्या अनुषंगानं आपण आज एक नवीन विषय दिलेला होता, गुलमोहर. आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा उन्हाळ्यामध्ये सर्वच्या सर्व झाडं, त्यांची पानं फुलं ही सुकून जातात उन्हामुळं, त्यावेळी एकटा रुबाबात उभा असतो तो म्हणजे गुलमोहर. आणि गुलमोहर या शब्दाच्या अनुषंगानं आज आपल्याला खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत. आज आपण चारोळीऐवजी 8 ओळींच्या रचना आपण घेण्याचं ठरवलेलं होतं आणि त्या अनुषंगानं काही चारोळी, काही 8 ओळींच्या रचना या आपल्या शोसाठी आपल्या जगभरातल्या मान्यवरांनी पाठवलेल्या आहेत. खूप सुंदर सुंदर रचना आहेत. आपण त्या ऐकल्यानंतर खरंच आपलंसुद्धा मन मोहून जाईल की गुलमोहराची एवढी रूपं जी आहेत ते आपल्या साहित्यिक मान्यवरांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून सजवलेली आहेत. आणि ते ऐकताना निश्चितच मला खात्री आहे की हा आजचा शो जो आहे तो आपल्या सर्व श्रोत्यांना निश्चितपणे आवडेल. तर आजच्या शोची आपण सुरुवात करतोय नेहमीप्रमाणेच माझ्या चारोळीने, की चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये कधी कधी अवकाळी पाऊस पडतो. खूप सारी उन्हाची काहिली असते, खूप ऊन पडलेलं असतं आणि अचानकपणे ढग दाटून येतात आणि पावसांचा शिडकावा होतो. त्यावेळी गुलमोहरांचा जो आहे तो गुलमोहराचा सडा पडतो. तो लोभसवाना जो सडा आहे तो मी माझ्या कवितेमध्ये शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी लिहिलं आहे की पाऊस आला गुलमोहराचा, पडला आहे लोभस सडा. पाऊस आला गुलमोहराचा, पडला आहे लोभस सडा. चल गिरवूया ग साजनी, पुन्हा नव्याने प्रेमाचा धडा. चल गिरवूया ग साजनी, पुन्हा नव्याने प्रेमाचा धडा. मिठीत सरताना रात गुलाबी, गगनातुनी डोकावतो निळा चांदवा. मिठीत सरताना रात गुलाबी, गगनातुनी डोकावतो निळा चांदवा. शीळ घालतो खट्याळ उन्हाळ वारा, शीळ घालतो खट्याळ उन्हाळ वारा. वाटे तुझ्या सोबतीचा प्रत्येक क्षण हवा हवा, वाटे तुझ्या सोबतीचा प्रत्येक क्षण हवा हवा. पावसापरी तू ग मला बिलगते, पावसापरी तू ग मला बिलगते. अंतरंगात माझ्या चिंब नाहते, पावसापरी तू ग मला बिलगते. अंतरंगात माझ्या चिंब नाहते. कळते मला तुझे तेव्हा हर्षून जाणे, कळते मला तेव्हा तुझे हर्षून जाणे. माझ्यात राहून मला पूर्णत्व देणे, माझ्यात राहून मला पूर्णत्व देणे. तुझ्या माझ्या सवे धुंद होते रजनी, तुझ्या माझ्या सवे धुंद होते रजनी. सुखद क्षणांनी मोहरतो मी मनोमनी, सुखद क्षणांनी मोहरतो मी मनोमनी. मुख संवाद, मुख होतात संवाद आणि बोलतात स्पंदने, मुख होतात संवाद आणि बोलतात स्पंदने. अंतराच्या प्रीतीची श्वास गुणगुणतात गाणी, अंतराच्या प्रीतीची श्वास गुणगुणतात गाणी. मी शेवटी असं लिहिलं आहे की ही हळवी चांदरात नि तुझा सहवास, ही हळवी चांदरात नि तुझा सहवास. नित्य राहावा सोबतीला हा आश्वासक हात, ही हळवी चांदरात नि तुझा सहवास. नित्य राहावा सोबतीला हा आश्वासक हात. तूच कायम वसतेस ग माझ्या हृदयात, तूच कायम वसतेस ग माझ्या हृदयात. स्पर्श तुझा बोलका रुंजी घालतो मनात, स्पर्श तुझा बोलका रुंजी घालतो मनात, रुंजी घालतो मनात. पाऊस आला गुलमोहराचा, पडला आहे लोभस सडा. चल गिरवूया ग साजनी, पुन्हा प्रेमाने पुन्हा नव्याने प्रेमाचा धडा.
पुन्हा नव्याने प्रेमाचा धडा. तर ही माझी एक कविता होती. आणि या माझ्या कवितेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या एका पहिल्या सुंदर अशा चारोळीकडे वळतोय. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ चित्रा सुनील देशपांडे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौ चित्रा सुनील देशपांडे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे की चाहूल लागता ग्रीष्माची छान गुलमोहर फुलतो. चाहूल लागता ग्रीष्माची छान गुलमोहर फुलतो. रस्त्यावर सगळीकडे सडा लालच लाल पडतो. रस्त्यावर सगळीकडे सडा लालच लाल पडतो. तर ग्रीष्माची चाहूल लागल्यानंतर गुलमोहर फुलत राहतो आणि तो फुललेल्या गुलमोहराचा सडा जेव्हा रस्त्यावर पडतो तेव्हा तो सगळा रस्ता जो आहे तो लाल होऊन जातो. अतिशय लोभस आणि मनोहारी असं ते दृश्य असतं. आणि त्या सुंदर अशा दृश्याला मॅडमनी अप्रतिमरित्या आपल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये उमेश शिरगुप्पे सरांनी पणजी गोवा इथून लिहिलं आहे. उमेश शिरगुप्पे सर लिहित आहेत पणजी गोवा इथून की रणरणत्या वैशाखात हवा हवासा गुलमोहर. वाह, रणरणत्या वैशाखात हवा हवासा गुलमोहर. रस्तो रस्ती दिसे बहर डोळ्यांना सुखवी केसर. रस्तो रस्ती दिसे बहर डोळ्यांना सुखवी केसर. केशरी जरी असती फुले केशरी जरी असती फुले निराळी त्यात एक पाकळी. केशरी जरी असती फुले निराळी त्यात एक पाकळी. खुलुनी दिसतसे परी ती जरी कोवळी अन पिवळी. खुलुनी दिसतसे परी ती जरी कोवळी अन पिवळी अन पिवळी. वाह, आणि खरंच की रणरणता वैशाख आणि हवा हवासा गुलमोहर त्यामध्ये केशरी जरी फुलं असली तरी त्यामध्ये एक वेगळी अशी पाकळी दिसते आणि ती खुलते. ती पाकळी म्हणजे कोवळी आणि पिवळी असलेली पाकळी. तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव गुलमोहराबद्दलचे त्या गुलमोहराच्या पडलेल्या बहराचे सरांनी शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळतोय ज्यामध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे इथून. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय की रंग रंगात रंगून गुलमोहर मोहरला. रंग रंगात रंगून गुलमोहर मोहरला. केशर पुलकित अंगोपांगी शहारला. रंगरंगात रंगून गुलमोहर मोहरला. केशर पुलकित अंगोपांगी शहारला. अंगोपांगी शहारला. वाह, खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असा रंगात रंगलेला गुलमोहर जो आहे तो मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. केशर पुलकित होऊन अंगोपांगी शहारलेला गुलमोहर मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये कल्पना प्रशांत अंबुलकर निंबोकार मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. कल्पना प्रशांत अंबुलकर निंबोकार मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की बघ ना गुलमोहर किती रे हा लाल झाला. बघ ना गुलमोहर किती रे हा लाल झाला. जणू माखला रंगाने की रागाने अग्नी ज्वाळा प्याला. बघ ना गुलमोहर किती रे हा लाल झाला. जणू माखला रंगाने की रागाने अग्नी ज्वाळा प्याला. मॅडम पुढं असं लिहित आहेत की बहरला असा तो तुझ्या माझ्या स्वागतासाठी. वाह, बहरला असा तो तुझ्या माझ्या स्वागतासाठी. दान दिले असे त्याने रुजले हृदयगान ओठी. दान दिले असे त्याने रुजले हृदयगान ओठी. रुजले हृदयगान ओठी. वाह, तर हा लाल बुंद असा जो गुलमोहर आहे तो रंगाने माखलेला आहे का अग्नी ज्वाळा प्यालेला आहे एवढा तो लाल बुंद झालेला आहे. तर त्या लालबुंद अशा गुलमोहराप्रतीचे मॅडमचे सुंदर असे भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध झालेले होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सोनाली सू पेडणेकर मॅडम लिहित आहेत. सोनाली सू पेडणेकर मॅडम यांनी लिहिलंय की वसंत आसमंत हा बहरला आबोली ही खुलून आली. वसंत आसमंत हा बहरला आबोली ही खुलून आली. कडुनिंब शुभ्र फुलांनी भरला फळझाडे ही चरवली. कडुनिंब शुभ्र फुलांनी भरला फळझाडे ही चरवली. गुलमोहर ही बहरला सडा पिवळा लाल भुवरी. गुलमोहर ही बहरला सडा पिवळा लाल भुवरी. जणू मऊ मुलायम गालीच्या. जणू मऊ मुलायम गालीच्या. तिथं नवेली बसली लाजरी. तिथं नवेली बसली लाजरी.
वाह, खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असं गुलमोहराबद्दलचे भाव मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते की गुलमोहर हा बहरल्यानंतर भूवरी पिवळा आणि लाल सडा जो आहे तो पडलेला असतो आणि त्या मऊ आणि मुलायम गालिच्यावर नवेली लाजरी बसलेली आहे जणू काही, असं आपल्याला वाटतं. याबद्दलचे मॅडमचे हे सुंदर असे भाव. आणि यानंतर पुढच्या आपण एका सुंदर कवितेकडे वळतोय. ज्या सुंदर अशा कवितेमध्ये हेमंत रत्नपारखी सरांनी लिहिले मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून, शब्दसुमने मंच मंगळवेढा येथून. हेमंत रत्नपारखी सर लिहित आहेत मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून, शब्दसुमने मंच मंगळवेढा येथून. सरांनी लिहिले की गुलमोहरासारखे संयमी आपले जीवन असावे. क्या बात आहे. गुलमोहरासारखे संयमी आपले जीवन असावे, दुःखांचे चटके सोसत हसत मुखाने राहावे. वाह, गुलमोहरासारखे संयमी आपले जीवन असावे, दुःखाचे चटके सोसत हसत मुखाने राहावे. स्वतः सोसत उन्हाच्या जाळा दुसऱ्यावर घाली सुखाची फुंकर. स्वतः सोसत उन्हाच्या झळा दुसऱ्यावर घाली सुखाची फुंकर. नाही अपेक्षा कधी कोणाकडून, निरपेक्षता शिकवून जातो गुलमोहर. वाह वाह, खरंच की माणसानं सुद्धा गुलमोहरासारखं संयमी असावं असं शब्दांकन करून सरांनी लिहिलंय की जीवनामध्ये कितीही दुःख असली, जीवनामध्ये कितीही संकट असली तरी आपण त्याला हसतमुखाने सामोरं गेलं पाहिजे. एक सत्य आहे जे त्रिकालबाधित सत्य आहे की कुणाचं दुःख ऐकायला कुणाला वेळ नाही. प्रत्येकाला सुख हवं आहे, प्रत्येकाला आनंद हवा आहे. म्हणून आपण आपल्या दुःखांचे पाडे इतरांपाशी किती वेळा उगाळायचे, आपल्या दुःखांचे पाडे इतरांसोबत किती वेळा शेअर करायचे हे खूप महत्त्वाचं असतं. निश्चितपणे आपलं मन हलकं होण्यासाठी एकमेकांना सुखदुःखाच्या गोष्टी बोलणं काही गैर नाही, परंतु मनामध्ये नकारात्मकता भरून, मनामध्ये एक नकारात्मकतेने आपण कायम जेव्हा इतरांना सामोरे जातो तेव्हा समोरच्या व्यक्ती हा आपल्याला टाळायला लागतो. कारण या जगामध्ये जी दुःख आहे, जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्या स्वतःलाच सोडवायचे आहेत. त्यासाठी इतर कुणीही येणार नाही. निश्चितपणे आपण मदत घेऊ शकतो, परंतु जे अंतिम गोष्ट आहे, जे करायचं आहे ते सगळं आपल्याला करावं लागणार आहे. जसं सरांनी म्हटलं आहे की दुःखाचे चटके सोसत हसत मुखाने जगाला सामोरं गेलं पाहिजे. कारण जेव्हा आपण दुःखी आहे, जेव्हा आपण कष्टी आहे असं जेव्हा समोरच्याला कळतं तेव्हा समोरचा व्यक्ती हा आपल्यापासून दूर जायला लागतो. दरवेळी दुःख उगाळणं हे कधीही गैर असतं आणि कोणाचंच आयुष्य हे सर्वसुखी नसतं, कोणाचंच आयुष्य हे पूर्णपणे आनंदी नसतं. आपण आपल्या शोमध्ये नेहमी म्हणतो की आनंदाची निर्मिती ही स्वतः करायला शिकलं पाहिजे. इतरांकडून अपेक्षा करणं हे गैर आहे. जेव्हा तुम्ही इतरांवर निर्भर राहाल, जेव्हा तुम्ही इतरांकडून अपेक्षा कराल, तुम्हाला असं वाटेल की कुणीतरी येईल आणि तुम्हाला आनंद देईल, कुणीतरी येईल तुमच्या दुःखांवर फुंकर घालेल, कुणीतरी येईल तुम्हाला आनंद देईल, तुमच्यासोबत वेळ स्पेंड करेल. तर हे चुकीचं असतं. कारण जेव्हा आपण दुःखामध्ये असतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण एकांतामध्ये असतो आणि त्यावेळी आपण खंबीर मनानं त्या दुःखांना, त्या संकटांना सामोरं जाणं हे खूप गरजेचं असतं. जसं सरांनी लिहिलं आहे की स्वतः उन्हाच्या झळा सोसून दुसऱ्यावर सुखाची फुंकर घालायची कला जी असते ती अवगत करणं हे खूप गरजेचं असतं. सुरुवातीला त्रास होईल, अडचण वाटेल, प्रॉब्लेम येईल, आपण खचू, निराश होऊ, दुःखी होऊ, परंतु शेवटी जेव्हा आपण प्रयत्न करू की मी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहणार आहे, मी प्रत्येक गोष्टीला सकारात्मकतेनं घेणार आहे, मी कोणतीही परिस्थितीची पूर्ण कल्पना न घेता कोणतंही वक्तव्य करणार नाही, मी कोणत्याही परिस्थितीचं पूर्ण अवलोकन न करता त्यावर टिप्पणी करणार नाही. कारण नाण्याला या दोन बाजू असतात. एक जे तुम्हाला दिसलंय, एक जे तुम्हाला वाटतंय ते, आणि दुसरं म्हणजे सत्य. सत्य आणि वाटणं, सत्य आणि असणं यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा फरक आहे. जेव्हा आपल्याला सत्य कळतं तेव्हा आपण ओशाळतो, तेव्हा आपल्याला वाईट वाटतं की आपण का उगीच बोललो, का आपण उगी निष्कर्ष काढले, का आपण एखाद्या गोष्टीबद्दल चुकीची टिप्पणी केली. म्हणून जसं सरांनी म्हटलं की गुलमोहरासारखं संयमी असलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश देणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये स्नेहा केसकर मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले. स्नेहा केसकर मॅडम लिहित आहेत ठाणे येथून की ग्रीष्म ऋतूच्या सुगंधात फुलांची रम्य ही बरसात.
ग्रीष्म ऋतूंच्या सुगंधात फुलांची रम्य ही बरसात, केशरी पिवळे रंग लेवनी, केशरी पिवळे रंग लेवनी, लाभे गुलमोहराची साथ. क्या बात आहे. खरंच की ग्रीष्म ऋतूच्या सुगंधात, ग्रीष्म ऋतूला सुद्धा सुगंधी ऋतू, खूप अप्रतिम सुंदर अशी उपमा जी आहे ती मॅडमनी दिलेली आहे की ग्रीष्म ऋतूच्या सुगंधात फुलांची रम्य ही बरसात आणि केशरी पिवळे रंग लेवनी, लाभे गुलमोहराची साथ. तर गुलमोहर हा पाहता क्षणी लोभस भासतो. गुलमोहर ज्याला पाहिल्यानंतर आपले नयन तृप्त होतात. तर याच गुलमोहराबद्दल आपण आणखी सुद्धा खूप सुंदर सुंदर रचना ऐकणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात. हा खेळ शब्दांचा, जो शो 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.